अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला। याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला। न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले। एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता 8 जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे। आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चितची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला। आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे D2 ऑपरेशन केलं, ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे K2 ऑपरेशन, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान असं केलं जात होतं, त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून D2 ऑपरेशन, D फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते। त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी, यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल। त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल। चार्ज फ्रेम आज झाला आहे, तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे, तर लवकरच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब, सगळं गाव आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूने उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी। आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत आहोत। लवकरात लवकर आज चार्ज फ्रेम झाला, आरोप निश्चिती झाली आहे, तर लवकरात लवकर आरोपींना फाशी होणं ही माझी प्रतिक्रिया आहे। मात्र कोर्टाच्या समोर ज्यावेळेस दोष वाचून दाखवण्यात आले, चार्ज ड्राफ्ट वाचून दाखवण्यात आला, त्यावेळेस आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती ती देखील तुम्ही सर्वांनी ऐकली। त्याबद्दल मी आतापर्यंत बोललो नाही, मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होतंय ते, कारण ते मेरिटचे विषय आहेत, ते सगळे वकील साहेब बोलतात। परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे, पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात, जे माझ्या भावाला संपवलं या आसुरी वृत्तीनं, त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही। त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेन ड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहे, मागू द्या। परंतु तो जरी विचार केला निसता, त्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या, त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन, त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या, कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील, नवीन पेन ड्राईव्ह ते त्यांचे राईट आहे, त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही। परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट बघण्याचं जे आमचा अट्टास होता, त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे ह्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही।